मोठ्या प्रमाणामध्ये ते सप्लाय करण्यात येत आहे. रात्री 11च्या नंतर ते अवैध काम होत आहे. तर त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई केलेली आहे आतापर्यंत आणि काय पुढचे पाऊल उचलणार आहे? आता महसूल विभागाअंतर्गत जे आहे अवैध मुरुम उत्खनन, रेती असेल, मुरुम असेल, जे आपण उत्खनन करतो आणि वाहतूक करतो, त्याच्यावरती जे दंड करायचे अधिकार जे आहेत ते महसूल विभागाला आहेत. आणि आमच्या कार्यालयामार्फत भरारी पथकाची जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या भरारी पथकामध्ये ज्या दिवसा ज्या आम्ही पथक आहे त्याच्यामध्ये महिलांची म्हणजे मोस्टली नेमणूक केलेली आहे. आणि रात्री जे आहेत ते आमचे जे मंडळ अधिकारी असतील, पटवारी असतील, त्यांची नेमणूक आम्ही भरारी पथकामध्ये जी आहे ती केलेली आहे. आता समजा एखाद्या ठिकाणाहून जर आम्हाला फोन आला की इथे उत्खनन चालू आहे, तर तात्काळ माझे तर निर्देश असे असतात की त्या ठिकाणी जो त्यांचा ग्राम महसूल अधिकारी असेल, तसेच मंडळ अधिकारी असतील, तर त्या ठिकाणी जाऊन ती जी जो काही जप्तीनामा असेल किंवा ते आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती पंचनामा सादर करून इथे सादर करतात माझ्या इथे. आणि त्यानंतर आम्ही ते मोजमाप वगैरे करून जितका मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे किंवा एखादं वाहन पकडलेलं असेल तर त्याच्यामध्ये जेवढा मुद्देमाल असेल तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करून जो दंड जो आहे त्याच्यावर वसूल करून देतो. मे महिन्यामध्ये 2 टिपर जे आहेत ते आम्ही जमा करण्यात आलेले होते पोलीस स्टेशनला. आणि ट्रॅक्टर जे आहेत ते पण 2 ट्रॅक्टरवरती जे आहेत मुरुम अवैध वाहतूक करताना आढळलेले होते. तर त्या 2 ह्याच्यावरती आपण कारवाई करण्यात आलेली आहे ट्रॅक्टरवरती. माल असतो ना त्याच्यावर काय असतं नाही, आम्ही जे ट्रक किंवा टिपर जे जमा करतो, ट्रॅक्टर जमा करतो, ते पोलीस स्टेशनला लावतो. त्यामुळे ते त्यांच्या ताब्यात सुरक्षित असतं आणि इथून आदेश झाल्याशिवाय पोलीस स्टेशन जे आहे तो काही म्हणजे सोडून